नक्कीच एकंदरीत पाहिलं तर अमरावती जिल्हा रुग्णालयातील जो कारोबार आहे तो चव्हाट्यावरती आल्याचे दृश्य काही दिसून पडलेले आहे। काही वार्डामध्ये गेल्याच्यानंतर तिथे नर्स नाही आणि डॉक्टरसुद्धा नाही OPDमध्ये, आणि अशातच काही वार्डात जाऊन पाहिलं तर तिथे जे चादर असतात किंवा गादी असतात त्यासुद्धा चेंज केल्या नव्हत्या आणि व्यवस्थितरित्या नव्हत्या। आपल्यासोबत या संदर्भात सर्व माहिती देण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सक आहेत। सर, काय नेमका प्रॉब्लेम आहे, काय सांगाल, कशाबद्दल हे? असं तर काही नाही आहे, पण एखाद्या वेळेस होऊ शकते, पण त्याच्यासाठी मी तुमच्या माध्यमातून मला माहिती पडली, निश्चितच त्याच्यामध्ये आपण सुधारणा करू। आणि आपल्याकडे चादर उपलब्ध झालेले आहेत आता, आणि त्याच्यानुसार आपण नेहमीच डे वाईज जे कलर्स ठरलेले आहेत त्याच्यानुसारच आपण करतो आहे। आणि उपस्थिती आपल्याकडे आहे, थोडं मॅनपॉवरची कधी कधी येते, पण आपण त्याच्यामध्ये पण सगळं व्यवस्थित सांभाळून सगळीकडे प्रेझेंट राहील आणि रुग्णांची कुठली गैरसोय होणार नाही याबाबत आपण काळजी घेतोच। एकंदरीत पाहिलं तर डॉक्टरसुद्धा वेळेवरती उपलब्ध नसतात असं सुद्धा दिसून पडलेलं आहे। नाही, निश्चितच जर नसतील उपस्थित तर त्यांच्यावर निश्चितच आपण चौकशी करून मी कारवाई करू। आपण माझ्या निर्देशात आणली ही चांगली गोष्ट आहे, आणि जर असे खरंच असेल तर त्या संबंधित डॉक्टरांवर आपण कारवाई करूया। नक्कीच एकंदरीत पाहिलं तर जे संबंधित डॉक्टर आहे त्यांच्यावरती कारवाई करू असे जे वक्तव्य आहे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेलं आहे। अनिरुद्ध उगले, LX मराठी, अमरावती।